कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्र सरकार स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करणार आहे, तर मुख्यमंत्री मदत निधी आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेला आहे. कोल इंडियानं कोळशाच्या किमतींबाबत मोठा निर्णय घेतलाय, तर आयकर परतावा भरणं आता आणखी सोपं झालेलं आहे. चीननं पाकव्याप्त काश्मीर अफगाणिस्तान सीमेजवळ नवीन शहर उभारलंय, तर राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्यावर BCCI कारवाई करणार का? महान गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 13 एप्रिल वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देणारी. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारनं स्कूल बस आणि परिवहन व्यवस्थेसाठी नवीन नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागानं जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेत शालेय वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे. प्रताप सरनाईक यांनी नागरिकांना अधिसूचना जारी झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपल्या सूचना आणि आक्षेप सादर करण्याचं आवाहन केलंय. आता नवीन नियमांनुसार शालेय बसचं भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलं जाणार आहे. यामुळे मनमानी शुल्क आकारण्यास आळा बसेल. या व्यतिरिक्त शाळांना केवळ मासिक शुल्क आकारण्याची परवानगी असेल आणि आगाऊ रक्कम स्वीकारण्यास सक्त मनाई असेल. प्रत्येक शाळेला शालेय वाहतूक समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. ही समिती विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बसची सुरक्षा, मार्ग आणि कामकाजावर देखरेखही करण्यासाठी असेल. या नवीन नियमांमुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी मुख्यमंत्री मदत निधीची. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री मदत निधीच्या अर्ज प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढल्या आठवड्यात एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू करतायत. त्यामुळे संपूर्ण मदत प्रक्रिया डिजिटल आणि कागद विरहित होणार आहे. या नवीन प्रणालीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की रुग्णांच्या कुटुंबियांना आता अर्ज करण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात धावपळ करावी लागणार नाही. जुनी प्रत्यक्ष अर्ज पद्धती 7 एप्रिल 2026 पासून पूर्णपणे बंदही करण्यात आलेली आहे. नवीन नियमांनुसार मुख्यमंत्री मदत निधीतून मंजूर झालेल्या एकूण रकमेपैकी 30% रक्कम ही रुग्णालयाला तात्काळ दिली जाईल. उर्वरित रक्कम ही रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर दिली जाईल. आणि शिवाय अर्ज प्रक्रिया इतकी जलद करण्यात आलेली आहे की कागदपत्र सादर केल्यानंतर केवळ 3 ते 8 कार्यालयीन तासांच्या आत निर्णयही घेतला जाईल. रुग्णालय आणि कुटुंबियांना त्याबद्दल कळवलं जाईल. आता अर्जांवर प्रक्रिया करण्याची थेट जबाबदारी ही रुग्णालयांची असेल. प्रत्येक रुग्णालयाला पोर्टलवर आपला अधिकृत ईमेल पत्ता नोंदवावा लागेल. तसंच एक युजर ID आणि पासवर्ड तयार करावा लागेल. रुग्णालय प्रशासन रुग्णांची सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करेल आणि पोर्टलवर KYC प्रक्रिया पूर्ण करेल. पॉडकास्टची तिसरी बातमी कोल इंडिया लिमिटेडच्या निर्णयाची. सरकारी मालकीची कोल इंडिया लिमिटेड कोळशाच्या वाढत्या किमतींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी वाढता उत्पादन खर्च स्वतः सोसते. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आलेला आहे जेव्हा पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे स्फोटकं आणि औद्योगिक डिझेल यांसारख्या अत्यावश्यक सामग्रीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. कंपनीनं असं म्हटलंय की हा वाढीव खर्च ग्राहकांवर न लादण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. असं केल्यास कोळशावर अवलंबून असलेल्या इतर क्षेत्रांवर प्रतिकूल परिणामही होऊ शकतो, असा इशारा सुद्धा कंपनीनं दिलाय. या व्यतिरिक्त कंपनी आपल्या खाणींमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांना वाढलेल्या डिझेलच्या किमतींची भरपाई देते. खुल्या खाणकामात वापरल्या जाणाऱ्या एकूण स्फोटकांपैकी सुमारे 60% वाटा असलेल्या अमोनियम नायट्रेटची किंमत युद्धपूर्व पातळीच्या तुलनेत
1 एप्रिलपर्यंत 44% वाढून 72,750 रुपये इतकी प्रति टन झालेली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आयकरबाबत. एक छोटीशी चूक झाली की आयकर विभागाची नोटीस घरी येते, पण आता तसं होणार नाहीये. करदात्यांच्या या दीर्घकाळ चाललेल्या आणि सर्वात मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयकर विभागानं एक उल्लेखनीय पाऊल उचललंय. विभागानं कर साथी नावाचा एक अत्याधुनिक AI आधारित चॅटबॉट सुरू केलेला आहे. हे डिजिटल साधन केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरच देणार नाही, तर करांशी संबंधित प्रत्येक गुंतागुंतीचं कामही सोपं करेल. पॉडकास्टची पाचवी बातमी चीनची. चीन आपल्या संवेदनशील शिनजियांग प्रांतात सानलिंग नावाचं एक नवीन शहर तयार करतंय. हा परिसर शिनजियांगमध्ये असून पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे. हा नवीन प्रांत हा काराकोरम पर्वत रांगांजवळ वसलेला आहे. तो अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडॉरला जोडलेला आहे. वाखान कॉरिडॉर हा शिनजियांगला अफगाणिस्तानशी जोडणारा एक अरुंद भूभाग आहे. या मार्गाद्वारे उइघुर अतिरेकी आपल्या प्रदेशात घुसखोरी करू शकतात अशी भीती चीनला फार पूर्वीपासून वाटतेय. यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्यावर संघाच्या डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे. ही घटना टेलिव्हिजनवर चित्रित झाली होती. आता BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी या घटनेवर एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केलंय. BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांनी असं स्पष्ट केलंय की संघात काही अधिकाऱ्यांना डगआउटमध्ये फोन ठेवण्याची परवानगी आहे, परंतु ते वापरण्याची नाही. ही घटना नेमकी कुठे घडली आणि तिथे फोनचा वापर झाला होता का, याची आम्हाला सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करू. जे काही सांगितलं गेलंय त्याच्या आधारावर आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. मात्र हे प्रकरण अद्याप IPL नियामक परिषदेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. BCCI आपला तपास पूर्ण करून लवकरच ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनाची. संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना ICUमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसलेंच्या निधनानं संपूर्ण संगीत क्षेत्रात धक्का बसलेला आहे. सर्वजण त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतायत. आज संध्याकाळी 4 ते 5च्या सुमारास दादर इथल्या शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.